शुक्रवारी भर दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात एका महिलेने 2 ते 3 दुचाकी स्वारांना चक्क चोप दिला। यामध्ये काही दुचाकींचं नुकसान सुद्धा झालं। हा सर्व प्रकार पाहताना मारुती मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती। नागरिकांनी या सर्व प्रकाराची खबर शहर पोलीस ठाण्यात दिली। पोलिसांना ही खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतलं। ही महिला शहराजवळच्या हातीस या गावातली आहे। शुक्रवारी दुपारी मारुती मंदिर येथे जाणाऱ्या एका तरुणाला तिनं अचानकपणे धरलं। त्याच्या गाडीवर लाथ मारून पॅनलचं नुकसान केलं। तसंच त्याला विनाकारण मारहाण करण्यास तिनं सुरुवात केली। अचानक घडलेल्या या प्रकाराने तरुणही हबकला आणि आजूबाजूचे लोकही दचकले, कारण वेडसर म्हणावं तर तिचा पेहराव सुशिक्षित महिलेसारखा होता। पण त्या तरुणाशी तिनं वाद सुरू केला असतानाच त्याच्या मागून येणाऱ्या आणखी 2 वाहन चालकांना तिने दटावत दगड मारण्याचा प्रयत्न केला। या सर्व प्रकारामुळे नागरिकांनी तिथं मोठी गर्दी केली होती। दरम्यान या भागातील वाहतूक सुद्धा खोळंबल्यानं जमलेल्या वाहन चालक आणि नागरिकांनी तातडीनं याची माहिती शहर पोलीस ठाण्याला दिली। याची खबर मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं। त्याने त्या महिलेला ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात नेत असताना त्या महिलेनं गाडीतून उडी मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला। दरम्यान या महिलेचे नातेवाईक पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावर तिला रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र वाहनांचं नुकसान झालेल्या तरुणांना शहर पोलीस ठाण्यात तक्रार न देताच परत फिरावं लागलं। त्या महिलेच्या नातेवाईकांनी नाहक त्रास देणाऱ्या त्या महिलेचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नुकसान झालेल्या वाहन चालकांमधून करण्यात येत आहे। मात्र या सर्व प्रकारामुळे एकूणच बराच काळ मारुती मंदिर परिसरातील वाहतूक खोळंबली होती। प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम, रत्नागिरी।